कापशी गावाच्या मरगुबाई यात्रेची अनोखी प्रथा। यात्रेवेळी गावच्या सीमा केल्या जातात बंद। मरगुबाई अर्थात मरियाई म्हणजे एक उग्र प्रकृतीची देवी, म्हणजेच साथीच्या रोगाचे शमन करणारी आणि रोगराईपासून गावाचे संरक्षण करणारी देवता म्हणून महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण देशात या देवीचं अस्तित्व पाहावयास मिळतं। यामध्ये मरगुबाई, मरियाई, जरियाई असाही संबोध भक्तगणांकडून केला जातो। पूर्वीच्या काळी प्लेग या साथीच्या रोगापासून वाचण्यासाठी लोक मरियाईचा गाडा करून यात्रा करत। हीच परंपरा आज ही रोगराई नाहीशी झाल्यानंतर देखील केली जाते। या देवीची यात्रा कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावामध्ये तब्बल 14 वर्षाने पार पडत आहे। यात्रेसाठी सर्व समाजाकडे वेगवेगळी जबाबदारी पार पडली जाते। गावातील कुंभार समाजाकडून मरगुबाई आणि दुर्गाबाई सदर देवींच्या मूर्ती घडवल्या जातात। या मूर्तीचे कुंभारवाड्यात पूजन होऊन गावकऱ्यांच्या वतीनं साडेचोळी केली जाते। यानंतर शिंपी समाज, सोनार समाज, चांभार समाज, हरिजन समाज आणि मांग समाज यांच्या वतीनं देवीचा शृंगार आणि मानपान केला जातो। यानंतर रात्री जागर केला जातो। दुसऱ्या दिवशी मिरवणुकीने सदर मूर्ती ग्रामदेवता भावेश्वरी मंदिराकडे सन्मानपूर्वक सवाद्य मिरवणुकीने आणून ओटी भरणीनंतर लाकडी गाड्यावर सदर मूर्तीची स्थापना केली जाते। हा गाडा बनवण्यासाठी सुतार समाज वडाच्या झाडाच्या एकाच फांदीचा उपयोग करून हा गाडा बनवतात। दुपारनंतर भक्तिमय वातावरणात सदर मूर्तीचे तिच्या स्थानाकडे मिरवणूक काढली जाते। यानंतर नाईकवाडी यांच्या शेतामध्ये मूर्तीचं विसर्जन केलं जातं। या यात्रा काळामध्ये सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी गावची वेस बांधण्यात आली। या दरम्यान गावातील व्यक्तीने गावाबाहेर तर गावाबाहेर व्यक्तीने गावामध्ये प्रवेश करण्यास बंदी असते। यात्रेनिमित्त भावेश्वरी मंदिरात ठेवलेल्या मरगुबाई आणि दुर्गा देवीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली। सरसेनापती संताजी घोरपडे घराण्याचा मानाचा नैवेद्य आणि ओटी भरल्यानंतर ग्रामस्थांनी देवीची ओटी भरली। साथीच्या रोगाचे संकट नको म्हणून मरगुबाईच्या नावानं चांग भलं, भावेश्वरीच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत नाईकवाडी मळ्याकडे ग्रामस्थांनी गाडा ओढत नेला। परीट समाजाकडून मिरवणुकीसाठी पायघड्या घालण्यात आल्या होत्या। दुपारी 2च्या सुमारास देवीचा गाडा तरुणांनी ओढत गावाबाहेरील नाईकवाडी मळ्याकडे नेला। यावेळी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करून देवींचा जयघोष झाला। पूर्वी गाड्यासोबत महिलांना परवानगी नव्हती, मात्र आज महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। नाईकवाडी मळ्यात कुंभार आणि मागासवर्गीय समाजाच्या वतीनं मांसाहारी प्रसाद झाला, तर गावच्या वतीनं गोडा महाप्रसाद झाला। त्यानंतर हा गाडा पुढे रात्री उशिरा बाळेघोल हद्दीवर सोडण्यात आला। प्रथेप्रमाणे येथे वाट पाहणाऱ्या बाळेघोलकरांनी रोगराई आमच्या गावात नको म्हणून देवीची पूजा केली आणि देवींच्या गाड्याची दिशा बदलून पुन्हा सेनापती कापशीकडे करून ठेवली। दरम्यान आज दिवसभर येथील बाजारपेठेसह सर्व व्यवहार बंद ठेवले होते। गावाबाहेर गाडा काढण्यापूर्वी श्रद्धेमुळे कोणाचीही गावाबाहेर ये जा झाली नाही। यात्रा कालावधीत 4 दिवस कोणतेही शुभकार्य करण्यास मनाई घालण्यात आली होती। या संपूर्ण यात्रेमध्ये सर्व समाजाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। व्हिडिओ सौजन्य सागर कोरे बाळीग्रे, प्रणाली फोटो। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर।